श्रोते हो नमस्कार. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळुजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीत असे विनवणे, तो बंधनी सोडवावे. मागील अध्यायात भगवत प्राप्तीचे गुह्य ज्ञान अर्थात भक्ती मार्ग परमेश्वरांनी सांगितलेला असून आपले कर्तव्य कर्म करत असताना प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण करावे, म्हणजे त्यापासून मिळणाऱ्या फलाचा आपल्याला लाभ होत नाही. त्या अनुषंगाने पुढील लाभापासून मिळणारे बंध आपोआप नाहीसे होतात. अध्याय 10. विभूती योग भाग पहिला. श्री गणेशाय नमः. नमो विशदबोध विद्रदा, विद्या रवींद्र प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या, अपरिमिता परमवीर्या, तरुण तरतुर्या लालन लीला, नमो जगत खील पालना, मंगळमणी निधाना, सज्जन वनचंदना आराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, श्रुती सार समुद्रा, मनमथ मनमथा, नमो सुभाव भजन भाजना, वेभ कुंभ भंजना, विश्वोद्भव भुवना, श्री गुरुराया, तुमचा अनुग्रह गणेशू, जै दे आपुला सौरसू, तै सरस्वती प्रवेशू, बाळकाही आथी, जी दैविकी उदार वाचा, जय उद्देशू दे नाभिकराचा, तै नवरस सुधाब्धीचा थाओ लाभे, जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुके या ते अंगीकारी, तो वाचास्पतींशी करी प्रबंधू होडा, हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्य करू माथा पारुके, तो जीवीची परी तुके महेशेशी, एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वानू मी कवणे, का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे, के उता कल्पतरुवरी फुलोरा, काय सेनी पाहुणेरू क्षीरसागरा, कवने वासी कापुरा सुवासू देवो, चंदना ते काय सेनी चर्चावे, अमृता ते केऊते रांधावे, गगनावरी उहावे घडे केवी, तैसे श्री गुरुचे महिमान, आकळी ते के असे साधन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्पष्ट बोध करण्यात चतुर व विद्यारूपी कमलाला विकसित करणारे, तसेच परावाणीचा विषय जी स्वरूप स्थिती, हीच कोणी एक स्त्री, तिच्याशी विलास करणारे, असे जे तुम्ही श्री गुरु, त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. आपण संसारूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्यच आहात. तसेच तुम्ही अगाध सामर्थ्यवान असून तारुण्य भरात असणाऱ्या तुर्यावस्थेचे लीलेने पालन करणे हीच ज्यांची क्रीडा आहे, असे आपण आहात. त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. अखिल जगाचे पालन करणारा, कल्याणदायक रत्नाचा ठेवा, वसंत रूपी वनात चंदनासारखा श्रेष्ठ व आराधना करण्यास योग्य असा जो तू, त्या तुला माझा नमस्कार असो. चतुर चित्तवान हेच कोणी चकोर, त्यांच्या चित्ताला आल्हाद देणाऱ्या चंद्रा, आत्मानुभवाच्या राजा, श्रुती तात्पर्याच्या समुद्रा, मदनाचा गर्व हरण करणाऱ्या हे श्री गुरुराया, तुला माझा नमस्कार असो. शुद्ध भावनेने भजनाला योग्य संसारूपी हत्तीचे गंडस्थान फोडणारे व जगत उत्पत्ती स्थान असणाऱ्या हे श्री गुरुराया, आपणास माझा नमस्कार असो. आपल्या अनुग्रह रूपी गणपतीचा जर एखाद्या बालकाला प्रसाद मिळेल, तर त्या बालकाचा सर्व विद्येमध्ये सहज प्रवेश होईल. आपल्या उदारवाणीने जर एखाद्याला अभयवचन दिले, तर करुणा इत्यादी नवरसरूपी अमृत समुद्राचा त्याला ठाव लागतो. आपल्या प्रेमरूपी सरस्वतीने एखाद्या मुक्याचा जरी अंगीकार केला, तर तो मुका सुद्धा बृहस्पती बरोबर ग्रंथ करण्याची पैज मारू शकेल. फार तर काय, आपली कृपादृष्टी ज्याच्यावर होते
किंवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो तो जीवच खरा, पण शिवाच्या योग्यतेचा होतो. एवढे ज्या गुरुकृपेचे महात्म्य आहे ते मला मानेने कसे वर्णन करता येईल? सूर्याला चकचकीत करण्याकरता त्याला उठणे लावले पाहिजे काय? कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कसला या वयाचा? क्षीरसमुद्राला पाहुणोपचार कशाचा करावयाचा? कोणत्या वासाने कापूर सुगंधी करावयाचा? चंदनाला उठणे कशाचे लावावे? अमृताला चव आणण्याकरिता कशात शिजवावे? आकाशावर मांडव घालणे कसे शक्य आहे? त्याप्रमाणे श्री गुरुचे महात्म्य आकलन करण्यासारखे असे साधन आहे कुठे? हे जाणून मी मन निवांत केले, जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का? सांदे पंधराया रजतवानी तैशी स्तुतींची बोलणी, उगी याची माथा ठेवी जय चरणी हेची भले. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जागलो. मागा दूध दे म्हणतील यासाठी, आघविया क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैशी. ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कौतिके, बुजविला देऊनी भातुके ध्रुव पदाचे. तैसी जे ब्रह्मविद्या राहो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो, ते गीता ओविये गावो ऐसे केले. हे जाणूनच मी मुकाट्याने त्यांना नमन केले. आपल्या बुद्धीच्या जोरावर श्री गुरूंचे सामर्थ्य वर्णन करू असे जर म्हणावे तर ते मोत्याला तजेलपणा येण्याकरिता फूट दिल्यासारखे होईल, किंवा उत्तम सोन्याला रुपयाचे पाणी चढवल्याप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करणे व्यर्थ होईल. म्हणून काही न बोलता त्यांच्या चरणी मस्तक ठेवणे हेच चांगले. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, महाराज, आपण माझ्याकडे कृपादृष्टीने पाहिल्यामुळे कृष्णार्जुन यांच्या संवादरूपी संगमात मी प्रयागवट झालो. पूर्वी उपमन्यूने मला दूध द्या असे शंकराजवळ मागितले, तेव्हा शंकरांनी सर्व क्षीरसमुद्राची वाटी करून जशी उपमन्यूकडे ठेवली, किंवा ध्रुव बापाच्या मांडीवर बसावयास मिळाले नाही म्हणून रुसला असता त्याला आढळपदाचा खाऊ देऊन श्री विष्णूने त्याची जशी समजूत केली, त्याप्रमाणे ब्रह्मविद्या प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथाचा राजा, सर्व शास्त्रांचे विश्रांतीचे ठिकाण जी भगवद्गीता, तिचे मी ओवी रूपाने प्राकृत भाषेमध्ये वर्णन करावे अशी श्री गुरूंनी मला शक्ती दिली. बोलनियाचे राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता, विवेकाची होती देह बुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी, मन गीतार्थ सागरी जळशयन झाले, ऐसे एक एक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे, तरी अनुवादलो धीटपणे, ते उपसाही जोजी आता आपुलेनी कृपा प्रसादे, मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदे वाखानिले, प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विशदू, परी सांख्य बुद्धीसे भेदू दावुनी या, तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रकटिले, पंचमी गव्हरिले योग तत्व, तेची षष्टा माझी प्रकट, आसना लागोनी स्पष्ट, जीवात्म भाव एकवट होती जेने, तैसी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती, ते आगवीची उपपत्ती सांगितली षष्ठी, तयावरी सप्तमी, प्रकृती परिहार उपक्रमी, करुणी भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारी, पाटी सप्त प्रश्न विधी, बोलोनी प्रयाण समय सिद्धी, एवं ते सकल वाक्या विधी अष्टमाध्यायी. मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे, ते आगवाची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रायो साते शती, तो एकलाची नवमी, म्हणून नवमीची अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया, बिहाला मग मी वाया, गर्व का करू, अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकची रसाचे, परी स्वाद गोडीचे आन आन जैसे, एक जाणून या बोलती, एक ठाये ठाओ जाणीविती, एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेशी, ऐसे हे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू.
सर्व शास्त्रांचे विश्रांतीचे ठिकाण जी भगवद्गीता तिचे मी ओवी रूपाने प्राकृत भाषेमध्ये वर्णन करावे अशी श्री गुरूंनी मला शक्ती दिली. कारण शब्दांच्या रानात हिंडत असता फलद्रूप जीवाला कृतार्थता प्राप्त करून देणारी अक्षरे ऐकू येत नाहीत. पण निवृत्तीरायांनी माझी वाणी अशा विचारांचा कल्पवृक्षच केली. माझ्या ठिकाणी जी देहात्म बुद्धी होती ती बुद्धी आज एकदम आनंदरूपी भांडाराची खोलीच बनवली गेली आणि मनाला गीतार्थ रूपी सागरात जलमंदिरच बांधून दिले. याप्रमाणे श्री गुरूंची एक एक करणी आघात असल्याने ते सामर्थ्य मी काय वर्णन करणार. तरी पण मी धिटाईने जे काही बोललो त्याची मला क्षमा असावी. आतापर्यंत आपल्या कृपाप्रसादाने मी भगवद्गीतेचा पूर्वखंड ओवीबद्ध असा आनंदाने वर्णन केला. पहिल्या अध्यायात अर्जुनाचा खेद सांगितला व दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग व बुद्धियोग यांचा भेद दाखवून सांख्य ज्ञान योगाचे स्पष्ट वर्णन केले. तिसऱ्या अध्यायात फक्त कर्माची प्रशंसा करून चौथ्या अध्यायात तेच कर्म ज्ञानयुक्त प्रकट केले. पाचव्यात योग तत्व सूचित केले. तेच योग तत्व सहाव्या अध्यायात आरंभ करून जीव परमात्म्याची एकता स्पष्टपणे प्राप्त होईपर्यंत सांगितले. त्याचप्रमाणे योगस्थिती योगभ्रष्ट पुरुषाला प्राप्त होणारी गती या सर्वांचे प्रतिपादन सहाव्या अध्यायात केले आहे. त्यानंतर सातव्या अध्यायात आरंभालाच प्रकृतीचा निराश करून भगवंताचे भजन 4 प्रकारचे भक्त कसे करतात हे सांगितले. नंतर 7 प्रश्नांचे स्पष्टीकरण करून प्रयाणकाली कालानुरोधाने कोणती स्थिती प्राप्त होते इत्यादी 8व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत सांगितले. मग संपूर्ण वेदामध्ये जेवढा म्हणून अभिप्राय आहे तो 1,00,000 श्लोक ज्यात आहे अशा महाभारतात आला आहे. त्या महाभारतात आलेला सर्व अभिप्राय भगवान व अर्जुन यांच्या संवाद रूपी गीतेच्या 700 श्लोकात आला आहे व 700 श्लोकांचा अभिप्राय एका 9व्या अध्यायात आला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून 9व्या अध्यायाचा अभिप्राय पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम देण्यास भ्यालेला जो मी तो 9व्या अध्यायाचा अभिप्राय संपूर्ण सांगितला असा व्यर्थ गर्व कशा करता धरू. तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुर्बोध असा 9वा अध्याय सागर प्रतिपादन केला असे म्हणणे अभिमानाचे आहे. अहो गुळ साखर व गुळाच्या साईच्या वड्या गुराळात काढतात. हे जरी एकाच रसाचे बनलेले असले तरी प्रत्येक गोडीचा स्वाद वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे गीतेच्या प्रत्येक अध्यायात ब्रह्मतत्वच प्रतिपादन केलेले आहे. काही अध्याय ब्रह्म जाणून प्रतिपादन करतात म्हणजे सिद्ध दशेचे वर्णन करतात व काही अध्याय ब्रह्म जसे आहे तसे प्रतिपादन करतात. एक जाणून या बोलती एक ठाये ठावो जाणविती एक जाणो जाता हरपती जाते गणेशू. काही अध्याय ब्रह्म जाणाव्यास गेले असता आपल्या जाणत्या धर्मासह हरपून जातात, ब्रह्मरूप होतात म्हणजे जीवाला तद्रूपता प्राप्त करून देतात. असे एकापेक्षा एक गीतेचे सर्वच अध्याय आहेत खरे, पण हा 9वा अध्याय असा आहे की ज्याचे शब्दाने वर्णन करता येणार नाही. पण हे प्रभू तो मी वर्णन केला हे आपले सामर्थ्य आहे. अहो एकाची शाटी तपणलेली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाशानी वाऊनी उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्या ते धरिले एकी चुळीची सागरा ते भरिले तैसे मजमुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो येत ऐसे राम रावण झुंजिनले कैसे राम रावण जैसे मीनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची याची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थू हाती एव नवही अध्याय पहिले मियामती सारखे वाखाणिले आता उत्तरखंड वाईले ग्रंथाचे ऐका. एका वशिष्ठांच्या फडक्याने सूर्याचे प्रकाशनाचे काम केले. एकाने विश्वामित्राने त्रिशंकू करिता ब्रह्मदेवाच्या सृष्टीवर ताण करून नवीन सृष्टी केली. एकाने नलव वानराने दगडांचा सेतू बांधून समुद्रातून वानर सैन्य पार उतरविले. एकाने मारुतीने जन्मताच आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून धरले. एकाने अगस्ती ऋषीने एका चुळीतच समुद्र प्राशन केला. त्याप्रमाणे माझ्यासारख्या मुक्याकडून अनिर्वाच्य असा 9वा अध्याय तुम्ही वदवला. पण हे राहू दे, राम रावणाचे युद्ध कसे झाले त्याला उपमा जशी राम रावणाच्या युद्धाचीच दुसरी उपमा नाही त्याप्रमाणे
9वा अध्याय कसा म्हणाल तर त्याला उपमा 9व्याचीच, दुसरी उपमा नाही. पण हे बोलणे कोणाला पटेल? तर ज्याला गीतेच्या अर्थाचे यथार्थ ज्ञान आहे अशा तत्वज्ञानालाच. याप्रमाणे 9वा अध्याय मी यथामती वर्णन केला. आता इथून उत्तराखंडास आरंभ झाला आहे ते ऐका. येथे विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेती, ते विद्रदा रसवृत्ती म्हणी पैल कथा. देशी चेनी नागरपणे शांतू शृंगारा ते जिने, तरी ओविया होती लेणे साहित्यासी. मूळ ग्रंथींची असंस्कृता वरी मराठी नीट पडता, अभिप्राय मानलिया उचिता कवन भूमी हे न चोजवे. जैसे अंगाचे नि सुंदरपणे लेणे या अंगाची होय लेणे, तेथ अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना. तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी, शोभती आयनी चोखट ऐका. उठावलिया भावारूप करिता रसवृत्तींचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. तैसे देशीचे लावण्य हिरोनी आलेले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व. जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू, तो ऐका यादवेश्वरू बोलता जाहला. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेने. अर्जुना आघव्याची मातू अंतःकरणे धडवता आहासी. या 10व्या अध्यायात अर्जुनाला मुख्य व गौण अशा 2 प्रकारच्या विभूती सांगितल्या आहेत. ती कथा चातुर्याने व रसभरीत अशी सांगितली जाईल. मराठी भाषेच्या सुंदरपणामुळे शांत रस शृंगार रसाला जिंकेल. त्यामुळे मराठी भाषेतील ओव्या खऱ्या, पण त्या साहित्यशास्त्राला अलंकार होतील. मूळ संस्कृत गीता ग्रंथ व त्यावरील मराठी ओवी यांचा नीट अभ्यास करून जर अभिप्राय लक्षात आला तर कोणता ग्रंथ मूळ आहे हे कळणार नाही. ज्याप्रमाणे सुंदर अंगावर अलंकार घातले असता अलंकारामुळे शरीराला शोभा आली आहे की शरीरामुळे अलंकाराला शोभा आली आहे हे जसे काही सांगता येत नाही, त्याप्रमाणे मराठी भाषा व संस्कृत भाषा ह्या गीतेचा भावार्थ सांगण्यात समान योग्यतेच्या असून त्या कशा शोभतात ह्याचे वर्णन निर्मळ अंतःकरणाने ऐका. गीतेचा अभिप्राय वर्णन करीत असता शृंगारादी 9 रसांची वृष्टी होते व चातुर्य म्हणते की आम्हाला ही प्रतिष्ठाच प्राप्त झाली आहे. वरच्या ओळीत सांगितल्याप्रमाणे ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य आणून शृंगारादी रसांना तारुण्य आणले आहे व मग अगाध असे गीता तत्व मराठी भाषेत रचले. जगाचा परमगुरु व बुद्धिमानांच्या चित्ताला आश्चर्यचकित करणारा जो भगवान श्रीकृष्ण तो जे बोलला ते ऐका. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे भगवान अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, तुझे अंतःकरण सर्व प्रकारे धड आहे ना? लक्ष देऊन ऐकत आहेस ना? धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु.